ओम साईराम मित्रांनो, आई 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 अन्न गोट फार्ममध्ये आपले स्वागत आहे. तर शेळ्या आलेले आहे, पिल्लं वगैरे पाजण्याचं काम चालू आहे. ते पाहते 3 बोकड्यावाले, पहिले 2 पाजावं लागतात, नंतर 1 सोडावं लागतं. हे बाईला काल 2 बोकडे झाली. हिला अन्न धरून पाजतात. हिला एका सडाचा प्रॉब्लेम आहे, एकाच सडा वाटत दूध येतं. तर अशा पद्धतीने शेळ्या आता चरून आलेल्या आहेत. तर बकरं वगैरे पाजले का बकरं उड्या मारून परत कोंडल्या जातात. या 2 कालवडी मित्रांनो, ही मोठी आपली घरचीच आहे. तिची आई दसऱ्याच्या टायमाला काहीतरी पोटात गेल्या कारणाने मेली होती. त्यावेळेस ही एकदम महिन्याच्या आसपास होती. तिला शेळ्यांच्याच दुधावरती जगवलेली आहे. आणि ही आमच्या जोडीदारांनी एक अंधन म्हणून दिलेली आहे. तिचे आत्ता शिंग वगैरे पोळावलेले आहेत. हे दिसतं शिंग वगैरे पोळून घेतलेले आहेत. तर मित्रांनो, रानात चरून आल्यावर त्यांना काही मेंटेनन्स वगैरे काही नाही. फक्त त्यांना गहू व पेंड, संध्याकाळी गहू सकाळी पेंड होणारा एवढाच खर्च. आणि मित्रांनो, त्यांना लिव्हर टॉनिक ब्रोटॉन हे मी दर महिन्याला देत राहतो. महिन्याच्या 10 दिवसानंतर आणि शेवटच्या 10 दिवसाच्या आधी, म्हणजे 11 ते 21 असा 10 दिवसाचा दर महिन्याला डोस राहतो. त्या कारणाने मित्रांनो, शेळ्या तंदुरुस्त राहतात. शेळ्यांवरती बकरांवरती चमक दिसते. आणि जे लहान पिल्लं आहे आता, या 4 पाठी जे अधोगर झालते महिन्याच्या, त्यांना एक 2 मिली 2.5 मिली असा जंतनाशकाचा डोस दिला. आणि मग त्यांना पण ब्रोटॉन चालू केलं. तर त्यांना 2.5 ते 3